ज्ञानेश्वर चंद्रहास शिंदे त्यांचं नाव आहे। ते सध्या महाराष्ट्र प्राईम न्यूज नेटवर्क चालवतात। बीड जिल्ह्यातील ते रहिवासी आहेत। ते तुमच्या पिरंगुट भागामध्येच राहायला होते। 2018 साली याच प्रशिक्षणाच्या माध्यमातून त्यांना मीच हाक दिली होती आणि त्या हाकेला त्यांनी ओ दिली आणि अर्जुन दादाच्या परिस्पर्शामुळे सोनं झालंय। कारण भविष्यात जेव्हा केव्हा धारकऱ्यांचा हिंदुत्वाचा प्रश्न असेल त्यावेळेस एक हक्काचं न्यूज चॅनल आम्ही फार मोठ्या प्रमाणावर उपलब्ध करण्याचं त्यांच्याकडून म्हणजे स्वप्न बाळगलेले। त्या ज्ञानदेव दादांना मी विनंती करतो की त्यांनी आपलं सगळी वर्णन आपली जीवनगाथा या ठिकाणी मांडावी। ज्ञानदेव चंद्रहास शिंदे। सगळ्यांना जय श्रीराम। खरं तर मी काय एखादा वक्ता वगैरे नाहीये, परंतु माझ्या लाईफ मध्ये या युट्यूबने कसं वळण दिलंय आणि खऱ्या अर्थानं आज या ठिकाणी मला खरं तर बोलण्याचा खूप आनंद होतोय आणि मला मी समोर येऊन असं कुठेतरी भाषणबाजी करावी, कुठेतरी व्यक्त व्हावं असं मला कधीच वाटलं नाही। परंतु आज हा अर्जुन दादा सहित यांच्या माध्यमातून हा आनंदाचा क्षण आपल्याला भेटलेला आहे सगळ्यांना। मी तुम्हाला थोडक्यात माझ्या जीवनात आलेले क्षण या युट्यूबमुळे कसं मी पुढे गेलोय आणि आज महाराष्ट्र प्राईम या युट्यूब चॅनलचा मी संपादक आहे। याबरोबरच माझे 3 फेसबुक पेज मॉनिटाईज आहेत। परंतु सगळ्यात आधी मला सांगायला एक गोष्ट आवडेल की हा संपूर्ण कार्यक्रम हा धारकऱ्यांसाठी कार्यक्रम आहे। परंतु या संपूर्ण कार्यक्रमाला मी एक असा अपवाद व्यक्ती आहे की ज्या कार्यक्रमामुळे मी धारकरी झालो। सगळ्यात सुरुवातीला ज्यावेळेस जवळजवळ हिंदुत्वाचे मुद्दे असायचे, जयराम दादा आणि मी क्लासमेट आहेत, ते प्रखर पहिल्यापासून हिंदुत्ववादी मुद्दे मांडायचे आणि मी त्यांचे मुद्दे फोडून काढायचो। परंतु मैत्री आमची आहे तशीच आणि तुम्हाला माहिती आहे आमच्या इकडे ब्रिगेड या नावाचं विष खूप फोकावलेलं आहे आणि त्यातलाच मी एक भाग होतो। आणि सुरुवातीला आम्ही कॉलेज जीवनमध्ये असताना भांडणं करायचो, सोबतही राहायचो। नंतर आम्ही आपल्या लाईफ मध्ये व्यस्त झालो। माझी घरची परिस्थिती जर बघितली तर मला 3 एकर जमीन, त्यामध्ये आम्ही 3 भाऊ, 2 भाऊ व्यसनाधीन झालेले। माझं लग्न व्हायच्या आधी वय वर्ष 18 असताना दोघेही भाऊ माझ्यातून वेगळे निघलेले। आई वडील माझ्या शिक्षणासाठी ऊसतोडीला गेलेले। तुम्हाला बीडची ओळख सांगायची म्हणजे बीड हा ऊसतोड कामगाराचा जिल्हा आहे आणि त्या ऊसतोड कामगाराच्या जिल्ह्यामध्ये मी आई वडील माझं शिक्षण पूर्ण करण्यासाठी ऊस तोडतायत। मी 12वीला शिकत आहे आणि शिक्षण झाल्याच्या नंतर मी डीएड कॉलेजला जयराम दादा आणि मी सोबत क्लासमेट राहिलो। 3 वर्ष आम्ही डीएड पूर्ण केलं। त्या डीएड कॉलेजचे आम्ही दोघेही टॉपर विद्यार्थी। परंतु परिस्थिती साथ देत नसल्यामुळे पुढे स्पर्धा परीक्षेमध्ये जयराम दादा पुढे गेले। मी 2 वर्ष 3 वर्ष त्यांच्या सोबत राहिलो। पुढे परिस्थिती जास्त हालाकीची होत चालली। आई वडील कधीपर्यंत ऊस तोडणार। शेवटी मलाच लाज वाटायला लागली की हे शिक्षण कुठेतरी आपण चुकीच्या पद्धतीने घेतोय। ध्येय मनामध्ये एकच होतं की आपल्याला शिक्षक व्हायचंय, परंतु मी शिक्षक होऊ शकत नाही हे मला दिवसेंदिवस जाणवत होतं। कारण आपण परिस्थितीने बिकट आहे आणि बिकट परिस्थिती असल्यामुळे खर्च करणं शक्य नाही आणि खर्च करणं शक्य नाही, त्यामुळे मी पुढे शिकणं शक्य नाही। त्यामुळे मी सुरुवातीचा व्यवसाय म्हणून विहीर खोदण्यासाठी जे क्रेन असतं ते क्रेन खरेदी केलं। 70,000 रुपये व्याजाने घेतलेले। आणि आता अक्षय दादाने जे सांगितलं की तुम्ही काहीतरी वस्तू घेत असताना कर्जाच्या चक्रव्यूहामध्ये अडकता आणि मी त्या क्रेनच्या नादामध्ये चक्रव्यूहामध्ये अडकलो। असं करत असताना माझ्या 1.5 लाख रुपये कर्ज झालं। नंतर ते विकून टाकली मशिनरी, कारण ते दगड फोडायचं काम आपण शाळेतली मुलं आपल्याला ते जमायचं नाही कधी। आणि ते करत असताना मी जास्त कर्जात चाललो आणि नंतर मग परत विषय बदलला। आमच्या जवळचे ना आपलं मावशी काका आमची त्यांच्याकडे ट्रॅक्टर जेसीबी वाहन असायचे, तर मग म्हटलं चला त्यांच्यासोबत काहीतरी जमतंय का बघूया। तर मी त्यांच्याकडे मग महिन्याभर काम केलं। सुरुवातीला जेसीबी पॉकलाईन हे ड्रायव्हर म्हणून काम केलं त्यांच्याकडे। ते करत असताना माझ्या मनातली एक इच्छाशक्ती जी होती की अरे तू नोकरी करण्यासाठी किंवा चांगल्या पदावरती काम करण्यासाठी शिक्षण घेतलंय, कधी विहिरी फोडणार, कधी दुसऱ्याच्या तिथे रोजंदारीवरती कामाला जाणार, मग कधी कुठेतरी कोणाच्या तरी वाहनावरती जाणार, हे मला अपमानास्पद वाटायचं। अक्षरशः ज्या नोकरीसाठी मी तळमळत होतो, तडफडत होतो, माझ्या आई वडिलांनी ऊस तोडला। ती नोकरी सोडण्याची वेळ माझ्यावरती आली होती ती फक्त युट्यूबमुळे आणि ते सुवर्णक्षण माझ्यासाठी होता। परंतु मी 2 परिस्थितीमध्ये होतो। एक तर खूप दिवसांनी नोकरी लागत नव्हती, लागली, इकडून तिकडून पगार कमी होता, 12,000 वरून 30,000 वरती गेला होता। आणि त्या वेळेमध्ये माझ्या मनात रोज म्हणजे मनात वाटायचं यार हे नोकरी नको, कारण घरी जायचो मी 10 वाजता। सकाळी मी राहायला पिरंगुटला, आता दादा ते पिरंगुटवरून आले, आता परिस्थिती बदललेली आहे।
पण 4 वर्षापूर्वी 5 वर्षापूर्वी किरणपूरनं कोथरूडला यायचं म्हणलं ना 3 तास ट्रॅफिक पूर्ण जाम असायची आणि त्यातून मी सकाळी 6 वाजता तिथून निघायचो. सकाळी 8-9 वाजता ब्रँचच्या चाव्या माझ्याकडे असल्यामुळं मला 9 वाजता तिथं पोहोचायला लागायचं. सकाळी 6ला निघायचो, बँकेत 9ला पोहोचायचो. म्हणजे 6 पासून माझी बँकेचं कामकाज सुरू व्हायचं आणि संध्याकाळी अक्षरशः मला घरी जायला 11 वाजायचे. सकाळी 6 ते संध्याकाळी 11 अशातच म्हणजे माझ्यावरती एवढं प्रेशर यायला लागलं की पगार तर येतोय, पगारामध्ये काय तर पुण्यात राहायचं, 10,000 रुपये तर भाडंच जाणार, त्यामध्ये पेट्रोल, त्यामध्ये छोटासा बाळ, बायको, मी, हे सगळं संसार म्हणजे 30,000 रुपये मला कमी पडायला लागले. मग नंतर माझ्या लक्षात आलं की आपण कोणासाठी पुण्यात राहतो. आयसीआयसी बँकेत मी जॉब करतोय, 12,000 रुपये पगार होता, 12 वरून 30 वर गेला, तरी मी 1 रुपया देखील पाठीमागे शिल्लक ठेवू शकत नाही. मला माझी चिड निर्माण व्हायला लागली आणि अजून दादांनी असंच एक सेशन ठेवलं होतं की आर्थिक साक्षरतेसाठी युट्यूब प्रशिक्षण म्हणून. सकाळी झोपेत असताना मला फोन आला जयराम दादाचा आणि त्यांनी सांगितलं युट्यूबचं प्रशिक्षण आहे, परंतु यामध्ये एक अट अशी आहे, जर तुला या प्रशिक्षणाला यायचं असेल तर यानंतर तुला आमच्या सोबत मोहिमेला यावं लागेल. आणि मला वाटतं ती पहिली मोहीम मी विनोद दादा पाटणकर आणि यांच्यासोबत पूर्ण केलेली. त्या मोहिमेला मी जाण्याचा शब्द दिला आणि या ठिकाणी प्रवेश मिळवला. अक्षरशः ती संधी माझ्यासाठी खरंच सुवर्ण संधी होती. आणि मग अर्जुन दादा यांच्या या प्रशिक्षणामध्ये इथंच मी कुठेतरी बसलेलो. सगळ्यात सुरुवातीला खरंच मी खेडेगावात आहे, मला बोलता येत नाही जास्त, माझं राहणीमान एकदम साधं सिंपल आहे. मी अक्षरशः आयसीआयसी बँकेमध्ये माझे अनेक वेळा रानावरून वाद व्हायचे, हे गमछा टाकायची सहज सोपी सगळी पद्धत गावाकडची. मी जाता घरात साडकुलेला असताना घ्यायचो आणि जायचो बँकेत गेलो मॅनेजर. आणि हे काय सवय लागली सर, नाही सुटत सवय, मग ती सवय लागली आणि तसंच कधी असंच राहायचं सोबत. आणि मग नंतर बँकेवाल्यांना पण सवय लागली साधं राहणीमान. मग मला वाटायचं की आता आपण युट्यूब वरती जाणार आहे. मग आयसीआयसी बँकेचं एकीकडं आणि आता बघा सकाळी 6 ते संध्याकाळी 9, 10, 11 पर्यंत माझा प्रवास हा बँकेचा. त्यानंतर 11 वाजता मी रात्रीच्या घरी गेलो ना, मी ठरवलेलं की मला आता रोज अर्धा तास काम युट्यूब साठी करायचं. सुरुवातीला बघा आता प्रत्येक मी खेडेगावातला, मला माहितच नाही या जगात काय चालतंय, काहीच माहित नाही. अर्जुन दादांनी सांगितलेलं युट्यूब वरती तुम्ही काहीही टाका चालतो आणि कुठलाही व्हिडिओ टाका तो चालतो, ते लोकांनी बघितलं की तुम्हाला पैसे भेटतात. मग मी असं आयडिया लावली की आपल्याला काम करायचं म्हणजे कुठला विषय कुठला घ्यायचा. बँकिंग मध्ये तर मला नॉलेज नाही, मी ऍक्सिडेंट प्रमाणे आलेलो होतो की माझं ध्येय काय होतं, शिक्षक व्हायचंय. गरज पडली म्हणून मी बँकेत जॉबला गेलो. मग मला ते बँकेचं नॉलेजच नाही, एफडी वर किती रिटर्न भेटतात, म्युच्युअल फंड काय असतं, हे प्रेशरमुळे आम्ही शिकलो हळूहळू. आणि मग ते काही जमलं नाही. मग म्हटलं आपल्याला असा विषय घ्यायचा की सर्व म्हणजे कुठलाही आपण विषय टाकू शकलो पाहिजे. अजून दादांनी एक उदाहरण सांगितलं होतं की एक फॉरेन कंट्रीतला एक युट्यूबर आहे, तो त्याच्याकडे 4 व्हीलर आहे आणि 4 व्हीलरच्या त्या टायर खाली तो बॉल्स वगैरे असे कलरचे टाकतो, चॉक वगैरे खडू टाकतो आणि ते फोडतो आणि लोक त्याला मिलियन मध्ये व्ह्यूज देतात. आणि अजून दादांनी एक उदाहरण दाखवलं त्यांचं की त्यांचे छोटे मुलं सोबतचे त्यांना ते पोहायचं शिकायचे विहिरीमध्ये आणि एका व्हिडिओ मधून अक्षरशः 50-50 हजार रुपयाचं इन्कम त्यांनी घेतलं. मग म्हटलं आपण असं तर करू शकतो ना. मग मी पहिल्यांदा चॅनलचं नाव ठेवलं मनपसंत. अक्षरशः एखाद्या टपरीवरती ते नाव असतं, मला एवढं पण नॉलेज नव्हतं की चॅनलचं नाव काय असायला पाहिजे. म्हणजे मी हे कशामुळे सांगतो लक्षात घ्या, तुमच्या मनामध्ये असा प्रश्न येऊ शकतो की माझ्यामध्ये ही क्वालिटी नाहीये, मी युट्यूब वरती काय काम करू शकतो हे तुमच्या लक्षात येणार नाही कदाचित. म्हणून मी सांगितलं की मला चॅनलचं नाव काय ठेवायला पाहिजे हे पण माहित नव्हतं. आणि मी चॅनल सुरू करताना दादांनी सांगितलं होतं की 2-3 चॅनल सुरू करा, तुम्हाला जे काय आवडत असेल ते 3 चॅनल वरती टाका. मग मनपसंत नावाचं चॅनल, पुढे गाडीची ट्रॅफिक झाली, चालता व्हिडिओ काढला टाकला, कुठं स्वयंपाक घरात सुरू झाला. आता पहिली एक भीती असायची सोशल मीडियावरती, कारण सोशल मीडियावर माझं लग्न झालेलं आहे, त्यामुळे मी सोशल मीडियाला खूप घाबरायचो. आणि खरं सांगायचं म्हणजे या सोशल मीडियामुळे फायदा झाला माझा आतापर्यंत, तोटा कधीच झाला नाही सोशल मीडियामुळे. आणि या सोशल मीडियाला मी मग चांगलं जपून होतो. मग घरात बायको स्वयंपाक करते, मग फक्त ते गॅस आणि शेगडी दिसणार असा व्हिडिओ टाकायचा, त्याच्यावर सगळं मिक्स, पण ते काही चाललं नाही. नंतर मित्र सांगायचं काय ना, बँकेतल्या प्रोफेशनल लोकांना तर काही सांगितलं नाही, पण जयराम दादा सारख्यांना सांगितलेलं. मग गावाकडे गेले की काय मनपसंत आले का असं बोलल्याच्या नंतर मग मला ते रागायला लागलं, आपलं कुठेतरी चुकतंय, आपण नाव बदललं पाहिजे. मग तोपर्यंत मला अनुभव आला होता. मग मी त्यावेळेस माझं मॅथमॅटिक्स चांगलं असल्यामुळे मी त्यावेळेसच लहान मुलांसाठी मॅजिक ऑफ मॅथमॅटिक्स नावाचं एक युट्यूब चॅनल सुरू केलं होतं, ज्याच्यामध्ये व्हिडिओ पण चांगले चालले होते आणि त्याचा फायदा पण व्हायला. पण मला वेळ देता येईना अभ्यासाला आणि तो विषय शिक्षक
हा विषय मी सोडून दिलेला होता, त्यामुळे मी ते चॅनल कंटिन्यू केलं नाही. आणि महाराष्ट्र प्राईम हे चॅनल जे मनपसंत चॅनल होतं ते मनपसंत चॅनल एका रात्रीत मॉनिटाईज झालं. त्यावेळेस 4000 वॉच टाइम पूर्ण करणं आणि 1000 सबस्क्रायबर पूर्ण करणं खूप कठीण असतं. आणि त्या कठीण काळामध्ये फक्त अर्जुन दादाचा रोज संध्याकाळी फोन असायचा, काहीतरी करता येते का युट्यूब वरती, काय अडचण येते का, मोबाईल लागतोय का, कॉम्प्युटर लागतोय की, काय ज्या अडचणी असतील ते मला सांग, आर्थिक मदतीसाठी मी तुम्हाला पुरवतो. त्यावेळेस मला एक धाडकरी म्हणजे आपला भाऊ असतो हे जाणवायला लागलं. आणि खरंच मला जो प्रेम भेटला नाही, तुम्ही एवढं प्रेम भेटलं अक्षरशः. मी पूर्ण परिस्थितीवरती मात केली ती फक्त धाडकरी या शब्दाच्या ताकदीवर. आणि मग हळूहळू पुढे जात गेलो. पुढे जात असताना मला मग ते महाराष्ट्र प्राईम जे चॅनल होतं मनपसंत नाव असताना लोकसभेची निवडणूक लागलेली होती. आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये एका ज्योतिषाने एक रिपोर्ट सांगितला होता, तो सोशल मीडियावरती व्हायरल झाला होता. त्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे खासदार कशा पद्धतीने म्हणजे सर्वात जास्त निवडून येतील, कोणत्या जिल्ह्यामध्ये कोण निवडून येईल, एक रिपोर्ट आला होता. त्या रिपोर्ट मध्ये मी थोडासा चेंज केला. कॅमेरा असा सेल्फी कॅमेरा पकडला, म्हणजे तो व्हिडिओ मी अजून ठेवलेला आहे. तो व्हिडिओ बघून अक्षरशः दरवाजाच्या पाठीमागे उभा राहिलो. बॅकग्राऊंड पाहिजे ना घरामध्ये, चांगलं व्यवस्थित नव्हतं. मग काय दरवाजा डोर चांगला होता कलरफुल, मग त्याच्या पाठीमागे असं सेल्फी कॅमेरा घेऊन उभा राहिलो आणि मग सुरू केलं. मग खासदार पुण्यामधून खासदार कोण येणार, शिरूर मधून कोण येणार, आमच्या तिकडे बीड मधून कोण येणार हे सांगायला सुरू केलं. मग हे घेतलं कुठून मी, त्या ज्योतिषाने सांगितलं, समोर चिटकवलं दरवाजावरती आणि ते वाचायला सुरू केलं. या वर्षीचे लोकसभा निवडणुकीचे निकाल कसे असतात आणि निकाल कधी सांगितलं माहितीये, इलेक्शन व्हायच्या आधी. इलेक्शन लागलं म्हणजे निवडणुकीला तिकीट जाहीर झालं आणि मतदान व्हायचं बाकी. त्यावेळेस मी सांगितलं भारतीय जनता पार्टीचं सरकार येणार आणि एवढ्या एवढ्या लोकांनी येणार. अक्षरशः ते ज्योतिष मला वाटतं खरंच भारी होते, ते खरं निघलं. आणि माझ्या त्या व्हिडिओला 10 दिवसामध्ये 1 मिलियन व्ह्यूज भेटले आणि माझ्या चॅनलचे सबस्क्रायबर 40,000 होते. माझ्या आयुष्यात मग माझा विश्वास वाढला की YouTube काही पण करू शकतोय आणि कुठलाही व्हिडिओ आपण काही देऊ शकतो. की अजून दादा मी दिलेली साथ. मग नंतर म्हटलं आता प्रोफेशनल करायला पाहिजे. आणि नंतर म्हटलं आता तुला राजकीय सगळं जमायला लागले, अंदाजही सांगायला लागला. मी स्वतःला संपादक बनवून घेतलं, त्यावेळेस प्रोफेशनल लोगो बनवून घेतला, महाराष्ट्र प्राईम नावाने चॅनल केलं. आणि सोबत मग काम करत असताना कोरोनाची महामारी आली. अक्षरशः त्या कोरोनामध्ये जॉब सोडायची हिंमत नाही झाली. सगळे लोक जॉब सोडून मोठमोठ्या IT कंपनीतले सगळे सोडून गेले पुण्यातून. परंतु मी तिथंच चिटकून बसलेलो त्या खुर्चीला. नाही बँक सोडायची नाही. बँकेत खूप मोठं प्रमोशन भेटले 2च वर्षात. आता लाखावर पगार झाला. ते कोरोनाच्या काळात पूर्ण केलं. परंतु युट्यूब काय झोप येऊ द्यायला. सकाळी उठून बघितलं आहे $10-20 पडलेलीच असायची. मग मी कॅल्क्युलेशन करायचो, 30,000 रुपये महिना बँकेचा, त्यातून खर्च माझा 25,000, शिल्लक राहते 5,000. 5,000 डिवायडेड बाय 30, मग मला पगार कुठेतरी 100-150 रुपये पडायचा. आणि युट्यूबचा पगार काम किती करतोय 1 तास, युट्यूब वरती पगार किती येतोय बघितलं, $60, $40, $20. आणि डॉलरची किंमत त्यावेळेस 69 रुपये होती. म्हणजे 1400, 1500, 1600 रुपये डॉलर म्हणजे किंमत त्या दिवसाला मला 1 तास कामाची यायची. मग निश्चय केला आता नोकरी सोडायची. पण अडचणी एवढ्या की आई वडिलांनी ऊस तोडलेला नोकरीसाठी, लग्न होणारच नाही हा विश्वास होता. आणि त्या सोशल मीडियामुळे लग्न झालेलं. मग नोकरी सोडणार कशी, बायकोचं प्रेशर, आईचं प्रेशर, वडिलांचं प्रेशर, नातेवाईकांचं प्रेशर, मुलगा कुठे पुण्याला, म्हणजे त्यांनी सगळ्यांनी ते पांघरून टाकलेलं ना आमच्या याच्यावर. आता लग्न झालंय पण मुलगा चांगल्या बँकेत नोकरीला आहे, काही अडचण नाही. म्हणजे असं मला नंतर आपण वाटायला लागले की आपण नोकरी सोडल्या लोकांना सांगायचं काय. मग मी बायकोला आधी विश्वासात घेतलं, नंतर आईला विश्वासात घेतलं आणि त्यांना सांगितलं बाबा मला काही ते प्रेशर सहन होत नाही, मॅनेजरच्या शिवाय मी ऐकत नाही, तुम्ही काय शिवाय द्यायचे त्या घरचे लोक, पण मी बाहेरच्या लोकांच्या शिवाय काही खाऊ शकत नाही. नाहीतर मग बायकोला जॉब करायला कुठेतरी तेव्हा मी जॉब करतो. मग आता बायकोला जॉब करायचं म्हणल्यावर तिला वाटलं की नको आपल्या गावाकडे गेलेलं बरं, मी थोडं तिला प्रेशर केलं. आणि मग नंतर आम्ही ठरलं, पण मग तिने एका अटीवर ठरवलं गावाकडे जायचं. म्हणजे आपण गावाकडे जाऊ पण गावाच्या बाउंड्रीवर आहोत. डायरेक्ट गावात गेलो की मग आल्यावर परत पुण्यावाले आमच्या इकडे पुणे रिटर्न हे एक नाव प्रसिद्ध झालेलं बघा. लग्नापुरतं पुण्याला जातात, कंपनीचं नाव सांगतात, लग्न झाले गावात, त्यात मी एक आलो ना तुमच्या त्यांच्यात बदल काय, तर तुम्हाला एक शब्द द्यावा लागेल, आपण गावाच्या बाहेर राहायचं. मग मी ठरवलं ठीक आहे, नगर हा जिल्हा कृषी प्रधान म्हणजे चांगला कृषीमध्ये चांगलं काम करतो नगर. आणि माझं महाराष्ट्र प्राईम हे शेती रिलेटेड चॅनल असल्यामुळे मी बातम्या राजकीय बरोबर शेतीचे कंटेंट मुलाखती वगैरे घ्यायला सुरुवात केली होती. मग म्हटलं नगरमध्ये काम करायला स्कोप आहे, म्हणून पुण्यावरनं नगरला हलवलं आणि नगरमध्ये काम करायला सुरुवात केली. नगरमध्ये मग काम चांगलं वाढलं
पैसे चांगले यायला लागले, घरच्यांना विश्वास बसला. बँकेमध्ये काम करणारा माणूस अचानक न्यूज चॅनल वरती दिसायला लागला. मग सासरे सासू आई वडील सगळ्यांना कळायला लागलं गेली सोडलेली दिसतंय, आता हे आपल्याला इकडे युट्यूब वरती दिसतोय. मग मी परत तिथून उचललं आणि गावाकडे गेलो. मग लोकांचं पण हळूहळू हे वातावरण म्हणजे बघण्याचा दृष्टिकोन चेंज झाला होता. आणि आज महाराष्ट्र प्राईम हे चॅनल फक्त न्यूज नावाच्या न्यूजनी नाही, आजही तुम्हाला सांगतो आपल्या महाराष्ट्र प्राईम या न्यूज चॅनलच्या माध्यमातून आपण बीड या ठिकाणी आतापर्यंत 2-3 लॉज याचे प्रकरण सोडवलेले फक्त महाराष्ट्र प्राईम चॅनल. आणि आजही बीड जिल्ह्याचे कलेक्टर असतील, कुठले एसपी असतील, पोलीस स्टेशन असतील, धर्म कार्यामध्ये कुठेही जर अडथळा असतील तर सगळ्यात आधी पोहोचणारं चॅनल आपलं महाराष्ट्र प्राईम. आणि याबरोबरच दुसरे एक चॅनल मी काम करतोय गावरान चव नावाचं. गावरान चव वरती माझी आई, जिला एक शब्दही बोलता येत नव्हतं आणि एक शब्दही लिहिता येत नव्हतं, तिला मी कसं तरी त्या चॅनल वरती पुढे आणलं. आणि आज गावरान चव हे देखील चॅनल माझं चांगलं चालतंय. गावरान चव युट्यूब चॅनल याबरोबरच फेसबुक पेज, तसंच महाराष्ट्र प्राईम हे युट्यूब चॅनल याबरोबरच महाराष्ट्र प्राईम फेसबुक पेज, त्याबरोबरच महाराष्ट्र प्राईम ब्लॉग आणि याबरोबरच महाराष्ट्र न्यूज लाईव्ह 24 एवढे हे सगळे माध्यम माझे अर्निंग साठी आहेत. आज झोपेतही असलो तरी सकाळपर्यंत मला किमान $50 पडलेले असतात. $50 आज 80 रुपयाला $1 आहे. 4000 रुपये रोज कुठेही जात नाही, काम करा किंवा नका करू. हा युट्यूबची ही स्ट्रॉंग म्हणजे पॉवर आहे. ही पॉवर मी ओळखली आणि मी काम करायला सुरुवात केली. अक्षरशः तुम्हाला एक अजून याचं सांगायचं की रेसिपीला आई आणि बायको तयार कशी झाली हे पण सांगणं खूप गरजेचं आहे. महिलांना असं वाटत असतं की हे काय लावलं यांनी, त्यांना माहित नव्हतं, त्यातलं एवढं मला माहित नव्हतं त्यांना. तर मग मी गावरान चव चॅनल सुरू केलं. एक दिवस शेतामध्ये असंच बसलो होतो, आईने ठेचा बनवला होता. ठेचा बनवायसाठी शेतामध्येच मिरचीचं झाड होतं. त्या मिरच्या तोडल्या, एका प्लेट मध्ये घेतल्या आणि तिथंच एका तव्यावरती गरम करून 3 दगड मांडले आणि त्या 3 दगडावरती तो ठेचा बनवला होता. आणि त्याचा व्हिडिओ मी बनवला होता. अक्षरशः आतापर्यंत त्या व्हिडिओ मधून मला 50,000 रुपये आलेले आहेत. त्या ठेच्याचा खर्च फक्त 10 रुपये. ही पॉवर युट्यूबची आहे. त्यामुळे तुम्हाला तुमच्यामध्ये जी काय कौशल्य असेल, तुम्हाला रेसिपी बनवता येत असेल रेसिपी बनवा, तुम्हाला म्युच्युअल फंडचं नॉलेज आहे म्युच्युअल फंड, तुम्हाला स्टोरी रिडिंगचं वाचन आहे तुम्ही पुस्तक वाचा, त्याच्यावरती सांगा, काहीही करा. आज जर तुम्ही बघितलं पाकिस्तान सारखा देश युट्यूबच्या माध्यमातून सोशल मीडियाच्या माध्यमातून अफाट पैसा कमवतो. आज जरी दारिद्र्यामध्ये असतात ते देश तरी त्यांच्या तरुण मुलं हे युट्यूब सारख्या माध्यमाकडे वळलेले आणि टेक्निकल नॉलेज सांगतात. काय करतात, अर्जुन दादांचा व्हिडिओ बघायचा आणि तोच व्हिडिओ मी माझ्या शब्दात परत मांडायचा. म्हणजे त्यांना बघणारे काही लोक असं तसंच मला पण बघणार तयार होतात. असं करून करून चॅनल नको त्या गोष्टी ते शिकवतात आणि त्यातून भरपूर असा पैसा कमवतात. युट्यूब वरती अनेक असे माध्यम आहेत ज्यामध्ये आपण खूप सारा पैसा कमवू शकतो. आज माझं महाराष्ट्र प्राईम मध्ये माझा हा चुलत भाऊ आहे कृष्णा शिंदे, हा सुरेश शिंदे. आम्ही म्हणजे हिंदुत्व या कारणात कुठंच नसलेली पोरं आज आम्ही उघडपणे हिंदुत्वाचा प्रचार करतो. आणि आज महाराष्ट्र प्राईमच्या माध्यमातून आम्ही म्हणजे शेतकऱ्यांचे देखील मुद्दे उपस्थित करतो, हिंदुत्वाचा प्रचारही करतो आणि चांगल्यापैकी पैसेही कमवतो. हे सगळं मला फक्त धारकरी या शब्दामुळे मिळालेलं आहे. धारकऱ्यामध्ये काय, धारकऱ्यामुळे मला काय मिळू शकतं हे उदाहरण होतं. मी थोडक्या शब्दामध्ये तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर आता माझं अर्निंग तुम्हाला सांगतो. म्हणजे अर्निंग खरं तर सांगणं चुकीचं आहे की पैशासाठी काम केलं नाही पाहिजे. अर्निंग पेक्षा महत्वाचं आहे मी माझ्या बायकोला, आईला, वडिलाला, सासूला, सासऱ्याला एनी टाइम कधी फोन आला तर त्यांना वेळ देऊ शकतो. हे सगळ्यात मोठं समाधान आहे. कुठल्याही परिस्थितीत मला फोन आला की मी घरी अवेलेबल त्यांच्यासाठी असतो, हे पहिलं समाधान आहे. बऱ्याचशा आता दादा म्हणले म्हणून खरं तर एवढ्या वेळ तुम्ही ऐकलंय मला, खरंच सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. अडचणी काय काय येऊ शकतात ते खरंच महत्वाचा मुद्दा आहे. हे तर ट्रेनिंग मध्ये दादा आपल्याला सांगणारच आहे. आता युट्यूब म्हणजे काय असतं बरं, कोणाला आता आपण थोडी चर्चा करूया. मला वाटतं म्हणजे बोलणं माझं संपलेलं आहे, मी जे काय मनोगत व्यक्त केलंय ते संपलं, पण युट्यूब संदर्भात मी थोडक्यात चर्चा करतो. युट्यूब म्हणजे काय असतं माहितीये का, फक्त एक ईमेल आयडी असते. युट्यूब चॅनल क्रिएट करायचं म्हणजे काय, फक्त एक ईमेल आयडी तयार करायचं आणि तो ईमेल आयडी म्हणजे तुमचा युट्यूब चॅनल असतो. फक्त चॅनल तयार करणे तिथे एक ऑप्शन असतं, ते करायचं. युट्यूब वरती काम करण्यासाठी काय लागतं, युट्यूब वर काम करण्यासाठी फक्त एक मोबाईल लागतो आणि तो मोबाईल सगळ्यांकडे मला वाटतं आज चांगल्या चांगल्या क्वालिटीचे आपल्याकडे मोबाईल आहे. तर युट्यूब मध्ये अडचणी काय येतात, पहिली गोष्ट आपल्याला अडचण अशी येते की सगळ्यात मध्ये वातावरण खूप महत्वाचं असतं. तुम्ही जे काम करतात ना त्यामध्ये मग तुमचे घरातले जवळचे नातेवाईक मित्र
यांना हे तुमचं काम आवडतंय का नाही, त्यामुळे तुम्हाला अडचण येतात. एखादा व्हिडिओ व्यवस्थित नाही आला सुरुवातीला तर मग तुम्हाला वाटतं की आपले मित्र हसतील किंवा घरातले नाव ठेवतील, त्यामुळे आपण डिमोटिवेट होतो आणि काम करत नाही. त्यामुळे माझं एक सांगणं राहील तुम्हाला की युट्यूब वरती काम करत असताना जवळच्या नातेवाईकांना सांगूच नका की तुम्ही युट्यूबला काम करताय म्हणून. तुम्ही तुमचा कंटेंट घ्या आणि काम करत राहा. ज्यांना बघायचं ते बघतील, तुम्ही फक्त तुमचं काम प्रामाणिकपणे करत राहा. अडचणी एवढ्याच आहेत, अडचणी जास्त काही नाही, फक्त मग टेक्निकल ज्या अडचणी आणि त्या टेक्निकल अडचणी सोडवण्यासाठीच आपला हा सगळ्यांचा ग्रुप आहे. आपला युट्यूब बिझनेस ट्रेनिंग म्हणून एक दादांचा ग्रुप आहे, अजून एक नवीन ग्रुप तयार होईल. या ग्रुपला थोडं गांभीर्याने घ्या. तुम्हाला अडचणी आल्या तर अर्ध्या रात्री कधीही विचारा, मेसेज करा. सगळे ऍक्टिव्ह असतात, सगळे मदतीच्या भावनेने आपल्या या ग्रुपमध्ये काम करतात. सगळ्यांना सक्सेस मिळत नाही आपण म्हणतो, त्यामुळं मी तर सगळ्यांना म्हणणार नाही नोकरी सोडा, परंतु नोकरी सोबतच तुम्ही एक अर्धा तास कंटिन्यू युट्यूब साठी द्या. आणि आजच्या काळामध्ये गुंतवणूक हा महत्वाचा विषय आहे. अर्निंग कितीही करू द्या, मी लाख रुपये केले आणि लाखही खर्चवले तर उपयोग अर्थ काहीच नाहीये. माझी इन्कम झिरो झाली थोडक्यात. त्यासाठी ज्यांना पैसे सेव्हिंग करता येतील, ज्यांचा पगार चांगला आहे, पैसे येत आहेत, त्यांनी मला वाटतं खर्च करण्याआधी सेव्हिंग करा आणि उरलेले पैसे खर्च करा. या पद्धतीने नियोजन करा. बाकीचं मार्गदर्शन आपल्याला या ठिकाणी भेटणार आहे. या ठिकाणी मला बोलवलं, सन्मान दिला, बोलण्याची संधी दिली आणि आपण सगळ्यांनी शांततेत ऐकलं, याबद्दल सगळ्यांचे खरंच मनपूर्वक धन्यवाद. मी माझं बोलणं थांबवतो. धन्यवाद.